आणि गणेश मूर्ती, मखर आणि सजावटीचं साहित्य या सगळ्यांमध्ये ग्राहकांना आता पर्याय उपलब्ध आहेत, तो इको फ्रेंडली वस्तूंचा। मात्र ग्राहकांबरोबरीनेच आता उत्पादन करणारे कारखानदार देखील हाच पर्याय स्वीकारताना दिसतायत। कागदी पुठ्ठ्याची ही आकर्षक मखर आणि या मखरांमागची कल्पना आहे नानासाहेब शेंडेकर या उद्योजकाची। गणपती विसर्जनानंतर हे जे हजारो ट्रक थर्माकोल आपण फेकतो नदी नाले बिल्डिंगच्या मध्ये, आणि एक प्रकारे त्याची जाणीव पण झाली आणि सुस्थितीत असलेला माझा कारखाना असं वाटलं की आता हे बंद करूया। आणि मग शोध सुरू झाला तो थर्माकोलला नवा पर्याय शोधण्याचा। लोकांनी अक्षरशः मला तर वेड्यातच काढलं, म्हणे चालू कारखाना बंद करून अभी कागज का मखर बना रहे। नानासाहेबांना असं मखर बनवायचं होतं जे असेल स्वस्त आणि टिकाऊ आणि त्याच बरोबरीने इको फ्रेंडली देखील। सर्वसाधारण शेतकऱ्याला, सर्वसाधारण कामगाराला ते त्याच्या घरी जोडता आलं पाहिजे। आणि माझ्या कलाकार टीम आम्ही आमचं सगळं 35 वर्षाचा अनुभव त्याच्यात घेऊन सगळी मकर अतिशय सुंदर सहज फोल्डिंग होतील अशा पद्धतीने ते बनवलेली। आणि मुळात हे निवळ कॉम्प्युटरमध्ये न करता आम्ही आमच्या हाताने, मी माझ्या हाताने अगोदर ब्रशने हे रंगवले आणि नंतर आम्ही स्कॅनिंग करून कॉम्प्युटरवर त्याचं फिनिशिंग केलेलं। या सगळ्या मखरांमध्ये अधिक लक्ष वेधून घेतात ती ही मिनिएचर्स मखर। साध्या साध्या घड्यांमधनं तयार होणारी ही मखर पाहिली की आठवण होते ती जपान मधल्या ओरिगामी कलेची। विविध रूपातले गणपती आपण नेहमीच पाहतो, पण इथे गणपतीचं वाहन उंदीर आपल्याला भेटतो तो विविध वादकांच्या रूपात। अशा नवनवीन कल्पनांसोबत इको फ्रेंडली व्यवसाय टिकवण्याचे प्रयत्न शेंडेकर यांच्यासारखे व्यावसायिक करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह शची मराठे, IBN लोकमत, मुंबई। तर दुसरीकडे गणेशोत्सवाच्या तोंडावर